ठाण्यातल्या हेरंब आर्टनं तयार केलेली ही इको फ्रेंडली मखरं कधीच नष्ट न होणाऱ्या पर्यावरण शत्रू थर्माकोलच्या पांढऱ्या फटक्क मखरांपेक्षा कितीतरी देखणी। ठाण्यातल्या हेरंब आर्टनं ही मखरं तयार केली आहेत। गेल्या 19 वर्षांपासून इको फ्रेंडली मखरं तयार करणारे कैलास देसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मखरं तयार झाली आहेत। ऐकून आश्चर्य वाटेल, पण ही मखरं तयार केली आहेत गतिमंद मुलांनी। देसले यांनी शहरातल्या गतिमंद मुलांना मखरं तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं। हे करत असताना सर्वसामान्य माणसांपेक्षा या मुलांची शिकण्याची इच्छा आणि गती जास्त असते असा देसलेंचा अनुभव आहे। एक लेख वाचला मोठा की ह्या मुलांना कोणी कामं देत नाही किंवा कोणी, पण त्यांचं शिक्षण भरपूर झालेलं आहे, ते हुशार आहेत, त्यांची मेमरी स्ट्रॉंग आहे, सगळं स्ट्रॉंग आहे आणि त्यांची एनर्जी आपल्यापेक्षा जास्त एनर्जी आहे त्यांच्याकडे। 500 रुपयांपासून 5,500 रुपयांपर्यंत असलेली ही मखरं ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत। इको फ्रेंडली मखर हे जास्त छान वाटतं आणि थर्माकोल हे आजकाल वापर त्याचा जितका टाळता येईल तितका टाळला पाहिजे। पर्यावरणाला जेवढी मदत आपण करू, म्हणजे नैसर्गिक रंग किंवा आता हे आहे वेताचे, बांबूचं, असे वापरलं तर जास्त फायदा होईल असं मला वाटतं। ये बहुत अच्छी कॉन्सेप्ट है और मैं कहता हूँ ये हर एक सिविलियन ने फॉलो करना चाहिए। जो ये कंसेप्ट है उससे अपना वातावरण को कम से कम हानि पहुंचती है। त्यातच ही मखरं गतिमंद मुलांनी घडवल्याचं समजल्यावर अनेक ग्राहक थक्क झालेत। ठाण्यातच नव्हे तर कोकणातही ही मखरं आता लोकप्रिय होत आहेत। अनेक मुंबईकर चाकरमानी आपल्या घरी जाताना ही मखरं घेऊन जात आहेत। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।